हॅलो, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना जय श्री कृष्ण, राधे राधे. कसली कसली माळ होती तुला? तुझी बोरमाळ कुठे आहे सांग? होय, चोराची. आता ह्या मोठीच्या माळाला किती पैसे आहेत माहिती आहे? सांग बरं. हजाराची? दे मग 1000 रुपये. मला आणि तुला चांगली दिसते का? हलकी काय झालं तुला? आणि चोरून येत नाही तिथे. अगं चोरून येत नाही ती चोरून. मला आवडली, खूप छान वाटले ना? साडीवर छान वाटतं. तर बघू शकता तुम्ही, ही खूप छान अशी ही संस्कार भारतीची रांगोळी आहे. किती सुंदर काढलेली आहे. आपलं डिस्ट्रिक्ट मेट्रो जे आहे, जिल्हा न्यायालयाच्या तिथलं मेट्रो स्टेशन, तिथे ही रांगोळी मी बघितली. कारण माझी कोर्टामध्ये डेट होती, तर मी मेट्रो स्टेशनवरून येताना बघितली आणि म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. खूप सुंदर अशी रांगोळी आहे ही. मलाही खूप आवडते अशी रांगोळी. आणि नक्की सांगा की गुढीपाडवा कसा आम्ही सेलिब्रेशन केला, आवडला का तुम्हाला? तर काही जास्त अशी इच्छा नव्हती पाडवा वगैरे सेलिब्रेशन करायची, पण आई असल्यामुळे आईने मला म्हटली चला आपण बनवूया. म्हणजे आईला आवडतं असं, घरी गावाकडे करतात लोक आणि मलाही आवडते असे पारंपरिक सण साजरे करण्यासाठी. मग घरच्या घरीच आम्ही साधी सिंपल अशी गुढी उभा केली होती, पण खूप सुंदर वाटत होती ती गुढी आणि खूप छान वाटत होतं. बघायलाही खूप सुंदर वाटलं, त्या दिवशी मस्त वाटलं. आई असल्यामुळे अजून माझं छान असं म्हणजे सेलिब्रेशन आम्ही केलं पाडव्या दिवशी. आणि हे मेट्रो स्टेशनला तर तुम्ही बघू शकता की माझी कोर्टामध्ये डेट होती आणि मी हे कोर्टामध्ये जातानाचे पण थोडेसे व्हिडिओ टिपलेले आहेत. तर मेट्रो स्टेशनला पण तुम्ही बघू शकता खूप अशी घाई आणि गडबड होते कधी कधी माहीत नसल्यानंतर. आणि खूप मोठे मोठे असे आहेत, शिवाजीनगर किंवा जे आपलं जिल्हा न्यायालय आहे तिथे खूप मोठं आहे मेट्रो स्टेशन. समजत नाही सुरुवातीला गेल्यानंतर, पण असो ठीक आहे. आपल्याला कसं माहिती होतं, आपण फिरलो तर माहिती होतं. थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम होतो, त्रास होतो, पण माहिती होतं आपल्याला. तर मी थोडंसं हे मेट्रो स्टेशनवरचं शूट केलं होतं. हे शिवाजीनगरचं आहे. आणि असं कधी कधी मला अचानक कुठेही कुठल्याही स्टेशनला जावं लागलं तर मग नवीन नवीन असे अनुभव येत असतात. आणि ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे. तर बघा तुम्ही, ह्याचं खूप वेगळं आहे सिस्टम. आणि बघायलाही मी सुरुवातीला स्वारगेटला एक दिवशी गेले होते, तर तेव्हा मी बघितली. तर खूप मस्त आणि खूप असं स्पेशलिटी आहे ही अंडरग्राऊंड जी आहे. आणि खूप कमी वेळामध्ये आपल्याला म्हणजे विदिन 10 मिनिट्स 15 मिनिट्समध्ये आपण खूप लांब लांबपर्यंत जाऊ शकतो. तेही विना म्हणजे जास्त असं त्रास नाही आहे. खूप कमी पैशामध्ये आणि खूप असं आपल्याला लक्झरी ही मेट्रो स्टेशनचा आपल्याला प्रवास करायला भेटतो. तर नक्की मेट्रोचं जेवढं
शक्य असेल तेवढं माहिती करून घ्या आणि प्रवास करा, ट्रॅव्हल करा असं मी तर सजेस्ट करेल. कारण खूप सुविधा आहे याच्यामध्ये, खूप जास्त फॅसिलिटीज आहेत आणि खूप कमी पैशामध्ये. तर ह्याचा नक्की लाभ घ्या आणि नक्की हे तुम्ही असं शिका, काही ना काहीतरी नवीन. येत नाही म्हणून घाबरू नका, विचारा. तिकडे असतात इन्फॉर्मेशन वगैरे सगळी, खूप लोक कोऑपरेट करतात तिकडे आणि खूप चांगलं आहे. मला तर खूप आवडतो मेट्रोने म्हणजे प्रवास करायला. आता बरेच दिवस झाले मी जशी मेट्रो चालू झाली तशी माझ्या कोर्टाच्या कामालाही मेट्रोनेच जाते. सो मला तरी आवडतं आहे. माझ्याकडं टू व्हीलर पण जास्त मी जात नाही. मेट्रो मला सोयीचं वाटतं आणि मेट्रो स्टेशनचं ही अंडरग्राऊंड मी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला, ती नक्की बघा तुम्ही. आणि हे येतानाच मला मेट्रो स्टेशनला बघा, दगडाचं किती सुरेख आणि सुंदर असं फक्त एका दगडापासून बनवलेलं, ते आपले नाही का चिन्नीचे घाव देऊन बनवलेलं, किती सुंदर आहे ते बनवलेलं. असं घमेल्यासारखं बनवलेलं आहे. तर मला ते काही मोह आवरला नाही. अशा पारंपरिक वस्तू दिसल्या की मला खूप म्हणजे छान वाटतं आणि त्याचा अभिमानही वाटतो की बाबा चला, अशा वस्तू आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली लोक बनवत होती हाताने. तर बघा, हे एका दगडामध्ये बनवलेलं आहे हे सगळ्या गोष्टी. म्हणून थोडंसं हे जाता जाता मी कॅप्चर केलेला आहे आणि हा तर मला खूप आवडला. म्हणजे एका दगडापासून असं नाही का घमेले टाईप, किती सुंदर दिसतंय बघा ते. आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होतं ते. काहीतरी लाईफमध्ये सगळेच प्रॉब्लेम्स आहेत, दरवाजाला ठेवला प्रयत्न करत आहे तुम्हाला. आणि मग घरी आल्यानंतर थोडंसं चेंज वगैरे केलं आणि खूप कंटाळा आला होता. तर थोडंसं मी असं झोपले होते बेडवर, पण माझी लुसी मात्र खूप म्हणजे ती खेळत होती. म्हणजे तिला फार आवडतात टॉईज वगैरे, सॉफ्ट टॉईज वगैरे खेळायला खूप आवडतात तिला. ती खेळत होती आणि मग म्हटलं थोडंसं माझा मूड फ्रेश झाला. तर छोटं मोठं सेलिब्रेशन केलं होतं पाडव्याचं. आणि माझं छोटंसा हा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि असं मला सतत कुठे ना कुठे जावं लागतं, त्याच्यामुळे मला डेली व्लॉगिंग करणं जमत नाही. पण जसं जमेल तसे मी माझे अनुभव तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि तुम्हाला जर काय अजून म्हणजे आवडत असेल तर नक्की मला सजेस्ट करा ह्यावरती ब्लॉग वगैरे बनव म्हणून. आणि बघू शकता तुम्ही लुशीची मस्ती. असं लुशी थोडीफार मस्ती करायला लागली की खूप असं म्हणजे कितीही कंटाळा आला तरी खूप फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. आणि खूप अशी म्हणजे आहे लुसी, खूप म्हणजे खूप गोड आहे आणि ती खेळत असते असं कसं सतत, कशाला ना कशाला तरी. तर चला, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा. आणि छोट्या मोठ्या गमती जमती ह्याच्यामध्ये मिक्स शेअर केलेले आहेत मी. तर असंच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही नक्की सपोर्ट करा, शेअर करा आणि नक्कीच तुम्ही सजेस्ट करा की अजून ह्याच्यामध्ये काय मी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तरीही मी प्रयत्न करते आहे की काही म्हणजे व्यवस्थित सांगण्यासाठी. कारण माझ्यावर जी वेळ आली आहे अशी कुणावर ही वेळ येऊ नये आणि असले प्रॉब्लेम्स कुणालाही फेस करायला लागू नयेत, एवढीच माझी इच्छा आहे. सो तुम्ही काळजी घ्या आणि सगळेजण भरभरून सपोर्ट करा. जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज की जय. आणि आपले मराठी मुलगी आहे ह्याचंही तुम्ही थोडंसं नाही का अभिमान वाटला पाहिजे तुम्हाला. असं तुम्ही सपोर्ट करा सगळ्यांना. कुणाच्या अडचणीमध्ये काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते जर तुम्हाला थोडेफार समजले तर त्यांना जेवढा होईल तेवढा सपोर्ट करा तुम्ही, ठीक आहे. तर एवढंच सांगेन मी. आणि कसं आहे, आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी, पण लाईफमध्ये, रिअल लाईफमध्ये जेव्हा खरंच प्रॉब्लेम आपण फेस करतो ना, ते खरंच अशा शब्दात नाहीत व्यक्त करता येत. काही त्याच्या आपल्याला वेदना होतात, किती त्रास होतो हे खूप कमी म्हणजे लोकांना समजतं की जे काहीतरी थोडेफार परिस्थितीमधून गेलेले आहेत ते. तरी पण चला, मी सांगत जाईन थोडंफार काहीतरी. हा ट्रॅव्हल मी असाच दाखवला तुम्हाला. खूप धावपळ आहे लाईफमध्ये आणि बऱ्याच गोष्टी आहेत, पण चला तरीही लाईफ आपलं जगलंच पाहिजे. आपल्याकडं माझ्यावरती भरपूर जबाबदाऱ्या आहेत आणि त्या आपण निसंकोचपणे पार पाडल्या पाहिजेत. आपलं ते कर्तव्य आहे असं मी समजते. स्वतःच्या लाईफमधल्या काही चुका झाल्या असतील, त्या चुका बाजूला ठेवून आपलं कर्तव्य आपण करत राहिलं पाहिजे. बाय लुशू, चालले मी. त्याला काय ती बस एक दिवस सुद्धा तिला बेडवर ठेवत नाही. ती बेडवर ठेवूच देत नाही त्याला. लुशू, काय झालं लुशू? काय म्हणते तुला ती? त्रास देते तुला बायला? आवडत नाही तुला हा टायगर? हा, म्हणून राग करते त्याचा तू? यायची मी नाही आवडत तुला बिलकुल? नाही आवडत ना?
बापरे. त्याला घेऊन जायचंय तिला खाली, पण ती कसं खाली आणायचं त्याला धरून. तिला उतराय जजमेंट येत नाही ना त्याला धरल्यावर. त्याला धरल्यावर तिला खाली दिसत नाही ना. तिला खरं तर तोंडात धरून आणायचंय खाली, आहे का, त्याच्यामुळे ती बघती खाली. आता त्याला वरच ठेवून यायला लागली की. अरे आता ती वरच राहिली की लुशी, आणि तू खाली आली. वाटत नाही, काहीच करू वाटत नाही त्याला. कधी खाली आणून वाटायला तिला. ते बी तिला तोंडात धरून आणायचंय, तिला ढकलायचं नाही त्याला. त्याच्यामुळे ती राग यायला लागलाय तिला, चिडायला लागली. माऊ. अरे त्याच्यावर गुस्सा करून आली काय? गुस्सा करून आली ऋषी नुसतं त्याच्यावर. आणि त्याला कोण आणायचं वरनं खाली? हा